श्रीकृष्ण अवतारातील कथा आहे. वाईट प्रवृत्तींचा विनाश आणि सत्प्रवृत्तींचा विस्तार करण्यासाठीच मी वारंवार मर्त्यलोकी अवतार घेतो, असे स्वयं भगवंतांचे वचन आहे. मगधराज जरासंध एक क्रूर दैत्यराज. त्याने 23 अक्षौहिणी सैन्य एकत्र करून यादवांवर हल्ला चढवला. त्या यादवांच्या सेनेला युगंधर श्रीकृष्णांचे छत्र लाभले होते. त्यामुळे जरासंधांचा पराभव निश्चित होता. असे त्याने 17 वेळा हल्ले केले आणि तो 17ही वेळा पराभूत झाला. 18व्या वेळी मात्र तो क्रूरकर्मा काळयवन याला घेऊन आला. हा अत्यंत बलवान होता. त्याच्या तोडीचा सामर्थ्यवान त्या काळी भूलोकी कोणीही नव्हता. तो आपली 3 कोटी सेना घेऊन जरासंधांच्या मदतीस आला. त्याने मथुरेला वेढा दिला. श्रीकृष्णाने मथुरावासियांच्या रक्षणार्थ समुद्राच्या उदरात नगरी वसवली. ती सर्व सोयींनी युक्त होती. ती नगरी म्हणजे द्वारका नगरी. सर्वांना त्यांनी आपल्या योगमायेने द्वारकेत नेऊन पोहोचवले. उर्वरित लोकांच्या रक्षणासाठी त्यांनी बलरामाला मथुरेत ठेवले आणि कोणत्याही शस्त्राविना श्रीकृष्ण नगराबाहेर पडले. श्रीकृष्ण शस्त्र न घेता नगराबाहेर पडले आहेत. आपणही बलशाली आहोत. आपणही एकही शस्त्र न घेता त्याला पकडू आणि त्याचा पराभूत करू, असा विचार करून काळयवन शस्त्राविनाच भगवंताचा पाठलाग करू लागला. काळयवनाला हुलकावण्या देत भगवंत दूर दूर एका पर्वताच्या गुहेत गेले. त्या गुहेत एक पुरुष एका शिळेवर झोपला होता. भगवंतांनी आपल्या स्कंधावरील शेला त्या निद्रिस्त गृहस्थांच्या पांघरला आणि ते स्वतः शेळे आडू लपून बसले. काळयवन पाठलाग करत गुहेत शिरला. श्रीकृष्ण शेला पांघरून झोपला आहे असा त्याचा समज झाला. क्रोधाने बेभान होऊन त्याने शेला ओढला आणि त्याला लाथ मारली. तो गृहस्थ निद्रेतून जागा झाला. त्याने क्रोधित होऊन काळयवनाकडे नेत्रकटाक्ष टाकला. एका क्षणात काळयवनाचे भस्म झाले. तो गृहस्थ इक्ष्वाकुल कालातील मांधाता पुत्र मुचकुंद होता. तो सत्यप्रतिज्ञित ईश्वरभक्त असा महापुरुष होता. त्याने अनेक वार असुरांपासून इंद्रादी देवदेवतांचे रक्षण केले होते. नंतर देवांना सेनापती म्हणून कार्तिकेय लाभले. देव संतुष्ट होऊन कृतज्ञतेने मुचकुंदाला म्हणाले, मोक्ष सोडून काही वरदान माग. आता देव रक्षणार्थ जागृत राहून त्याला श्रम झाले होते. त्याने विश्रांतीसाठी निद्रेचे वरदान मागितले. देवांनी त्याला वरदान दिले, हे राजा, झोप घेत असताना जर कोणी तुला मध्ये जागे केले तर तो तुझ्या दृष्टी पडता क्षणी भस्मीभूत होईल. भगवंतांनी मुचकुंदाला जरासंध आणि काळयवनाची कथा विस्ताराने कथन केले. काळयवनाचे भस्म झालेले पाहून मुचकुंदाला परमानंद झाला. शिळे आडून भगवंत बाहेर आले. त्यांच्या चरणावर मुचकुंदाने अति कृतज्ञतेने मस्तक ठेवले. प्रभो, आपण या भूलोकावरचे फार मोठे संकट निवारलेत. आमची आणखी एक इच्छा पूर्ण करावी अशी विनंती आहे. या जन्मी आपले शुभदर्शन झाले असेच दर्शन आम्हाला पुढील जन्मीही लाभावे. भक्तांची एवढी इच्छा पूर्ण करावी. मुचकुंद हात जोडून म्हणाला. भगवंत म्हणाले, तथा असतो. काही संवत्सरे सरली. दिंडीरवनात मुचकुंद राजा जन्म घेता झाला. हे दिंडीरवन म्हणजे आजचे भूवैकुंठ पंढरपूर आणि ज्या रूपा जन्म झाला तो म्हणजे भक्त पुंडलिक. हा पुंडलिक मनाने खूप चांगला होता. आईवडिलांना मान देणारा, त्यांची आज्ञा पालन करणारा होता. पुढे तरुणपणी त्याचा विवाह झाला. अतिशय सुंदर तरुणीशी झाला. त्याची सुंदर बायको मात्र आपल्या सासू सासऱ्यांचा विलक्षण द्वेष करत असे. पुंडलिक आपल्या लावण्यवती पत्नीचा दास झाला होता. तो आपल्या आईवडिलांची आज्ञा भंग करू लागला. त्यांना दुरुत्तरे करू लागला. त्यांचा अपमान करू लागला. इतकेच नाही तर प्रसंगी तो त्यांना मारहाणही करू लागला. पुंडलिकाच्या वृद्ध मातापित्यांना अति दुःख झाले. त्यांनी ईश्वराजवळ प्रार्थना केली, एक तर या पुंडलिकाचे वर्तन सुधारण्यासाठी त्याला प्रेरणा दे, नाही तर आम्हाला तुझ्या चरणी बोलावून घे. एके रात्री झोपलेला असताना भगवंत पुंडलिकाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, अरे पुंडलिका, जन्मात एकदा काशीस येऊन जावे. पुंडलिकाला खडबडून जाग आली. त्या दिवशी आपल्या लावण्यवती पत्नीला सांगून पुंडलिक काशीला निघाला. मजल दरमजल करत पुंडलिक निघाला होता. सूर्य मावळला. अंधार पसरला. पुंडलिकही चालून चालून थकला होता. त्यालाही विश्रांतीची आवश्यकता होती. वाटेत कुकुट मुनींचा आश्रम लागला. पुंडलिक विश्रांतीसाठी आश्रमात गेला. मुनींनी त्याचे स्वागत केले. त्याला जलाने भरलेले पात्र दिले. हस्तमुख प्रक्षालन केल्यानंतर मुनींनी त्याला बसण्यास आसन दिले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मुनी मोठे मातृपितृभक्त होते. त्यांचे मातापिता अतिशय वृद्ध होते. त्यांनी आपल्या हाताने मोठ्या प्रेमाने घास भरवले, पाणी पाजले, आपल्या उपकरणाने त्यांचे मुख पुसले. नंतर ते या अतिथी म्हणून आलेल्या पुंडलिकासाठी भोजन पात्र घेऊन आले. पुंडलिकांचे भोजन झाले. मग मुनींनी स्वतः भोजन केले. नंतर त्या मुनींनी निद्रा लागेपर्यंत मातापित्याचे चरण चेपले. चरण चेपत चेपत त्यांच्याशी मधुर भाषण केले. मातापित्यांना निद्रा लागल्यावर ते उठले. पुंडलिक निरीक्षण करत होता. कुकुट मुनींचे मातापित्यावरीलचे प्रेम बघत होता. एवढ्यात त्या आश्रमात अत्यंत कुरूप अशा 3 स्त्रिया आल्या. आल्या त्यांनी कुकुट मुनींच्या चरणावर आपली मस्तके ठेवली. मुनींनी त्यांना आशीर्वाद दिले. वंदन करून त्या परत उभ्या राहिल्या. त्यावेळी त्या कुरूप न राहता अतिशय सुंदर झाल्या. हा चमत्कार पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. त्याने त्या सुंदर स्त्रियांना झालेल्या प्रकाराविषयी विचारले, आपण कोण आणि कुठून आलात? त्यावेळी आपण कुरूप होतात. आलात त्यावेळी आपण कुरूप होतात आणि आता सुंदर झाला. या साऱ्यांचे रहस्य काय? यातील एक स्त्री म्हणाली, मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिघी सरिता आहोत. आमच्या जलात अनेक लोक आपली पापे धुतात. आम्ही कुरूप होतो, अपवित्र होतो. हे कुक्कुटमुनी मातृपितृभक्त आहेत.
मातापित्याची जे मनोभावे सेवा करतात म्हणून ते परम पुण्यवान आहेत. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले, त्यांचे आशीर्वाद लाभले की आमच्या ठायी असलेले पापे नष्ट होतात. आम्ही पुरत सुंदर पवित्र होतो. कुक्कुट मुनींना वंदन करून त्या तिन्ही सरिता निघून गेल्या. आश्रमात निद्रा घेत असलेल्या पुंडलिकाला परत स्वप्न पडले. स्वप्नात काशी विश्वेश्वर आला. तो म्हणाला, पुंडलिका, मातापित्याच्या सेवेतच भगवंत आहे. पुंडलिक जागा झाला. त्याला साऱ्या गोष्टीचा उलगडा झाला. आपण सुंदर स्त्रीबरोबर विवाह झाल्यानंतर आईवडिलांचा आदर करेन असं झालो. त्यांना अपमान केला, त्यांची प्रसंगी त्यांना टाकून बोललो, त्यांच्यावर हातही उचलला. किती घोर पापी आहोत आपण. पुंडलिक पश्चाताप पावला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुक्कुट मुनींच्या चरणावर मस्तक ठेवून त्याने आपला निरोप घेतला. काशीला न जाता तो परत दिंडीरवनात आपल्या घरी आला. आल्या आल्या त्याने आईवडिलांचे चरण धरले, त्यांची क्षमा मागितली. त्याच्या पत्नीला हा बदल पाहून मोठे आश्चर्य वाटले. तिने पतीला एकांती याचे कारण विचारले. पुंडलिकाने कुक्कुट मुनीची मातृपितृ सेवा, गंगा यमुना सरस्वती या सरितांचा प्रसंग आणि काशी विश्वेश्वराने दिलेला दृष्टांत कथन केला. सारे ऐकून तिलाही पश्चाताप झाला. तिने आपल्या सासू सासऱ्याची क्षमा मागितली. त्यानंतर पुंडलिक आपल्या मातृपित्यासाठी मनोभावे सेवा करू लागला. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण अंतर्ज्ञानाने त्याने पुंडलिकाला जाणले. हाच पूर्वजन्मीचा राजा मुचकुंद. त्याला दिलेल्या वचनाचे स्मरण झाले. भक्तवत्सल श्रीकृष्ण दिंडीर वनात गेले. इकडे श्रीकृष्ण दिंडीर वनाच्या मार्गावर असताना रुक्मिणी पतीचा शोध घेत घेत दिंडीर वनात आली. चंद्रभागेच्या तीरावरील हा रमणीय प्रदेश. रुक्मिणी त्या वनात येऊन पोहोचली. श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरासमोर आला. पुंडलिक मातापित्याचे चरण चेपत होता. त्याला भगवंतांची चाहूल लागली. तो बाहेर आला. बाजूला एक वीट होती, तीच त्याने भगवंताच्या चरणी ठेवली. पुन्हा मातापित्याच्या सेवेत मग्न झाला. भगवंत मोठ्या स्नेहभावाने पुंडलिकाची सेवा पाहू लागले. थोड्या वेळातच पुंडलिक बाहेर आला. भगवंत कटेवर हात ठेवून विटेवर उभे होते. पुंडलिकाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवले आणि हात जोडून तो म्हणाला, हे सर्वेश्वरा, आपण असेच या ठिकाणी भक्तांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद देण्यासाठी, भक्तावर कृपा करण्यासाठी उभे राहावे. भगवंत म्हणाले, तथास्तु. रुक्मिणी शोधत शोधत पुंडलिकाच्या घरासमोर आली तर ती इथेही आपले परिजात भक्तांची मातृपितृसेवा पाहण्यात मग्न. आपल्याकडचे दुर्लक्ष रुक्मिणीला रुसले आणि बाजूला जाऊन उभी राहिली. दिंडीरवन म्हणजे पंढरपूर. कटेवर हात ठेवून उभा आहे तो भक्तवत्सल श्रीकृष्ण विठ्ठल पांडुरंग. युगे 28 भक्तांसाठी उभा आहे. तेच हे युगानुगे येणाऱ्या भक्त पुंडलिकासाठी उभे असलेले परब्रह्म. रुसून उभी असलेली रुक्मिणी, तिचे स्वतंत्र मंदिर.